एक वेळ अशी होती जेव्हा एका जंगलाच्या कडेला माधव नावाचा गरीब माणूस राहत होता. तो साध्या झोपडीत राहायचा आणि जंगलातून फळं वेचून विकून पोट भरायचा. एक दिवस त्याला एक पोपट सापडला. पण हा पोपट वेगळाच होता. तो बोलू शकायचा. पोपट, माधवा, घाबरू नको, मी साधा पोपट नाही, चिवचिवा नावाचा इमानदार पोपट आहे. माधव आश्चर्यचकित झाला, पण त्याने पोपटाची काळजी घ्यायला सुरुवात केली. चिवचिवा रोज त्याला बोधपर गोष्टी सांगायचा, चुकीचं काही दिसलं की थांबवायचा. एक दिवस माधवच्या घरात खाण्याची भ्रांत होती. तेव्हा सावकार भोंदू शेठ घरी आला. भोंदू, माझा एक मौल्यवान हार चोरीला गेला आहे, तू नेला की काय? माधव, छे, मी कधीच चोरी केली नाही. भोंदू, मग तुझ्या पोपटाला विचारा, जर हा खरंच हुशार असेल तर तो सांगेल. माधवने पोपटाकडे पाहिलं. चिवचिवा म्हणाला, चिवचिवा, भोंदू शेठ, तुम्ही खोटं बोलत आहात. हार तुमच्याच घरात एका उंदराच्या खड्ड्यात अडकला आहे. भोंदू शेठ गोंधळला. त्याने शोध घेतला आणि खरंच हार तिथे सापडला. गावात बातमी पसरली, चिवचिवा पोपट सत्य सांगतो. राजदरबारात पोपट. ही बातमी राजा विक्रमसिंहापर्यंत पोहोचली. राजाने माधव आणि पोपटाला दरबारात बोलावलं. राजा, जर हा पोपट इतकाच इमानदार आहे तर त्याला एक परीक्षा देतो. राजा एका छोट्या पेटीत मोती, दागिने आणि विषाची कुपी ठेवतो आणि विचारतो, या तिघांमध्ये कोणता खरा आहे आणि कोणता धोकादायक? चिवचिवा लगेच म्हणतो, राजासाहेब, दागिने आणि मोती हे फक्त लोभ वाढवतात, पण ही विषाची कुपी ही खरी चाचणी आहे. जो त्याला ओळखतो तोच शहाणा. राजा गहिवरतो, म्हणतो, पोपटा, तू खरंच इमानदार आहेस, मी तुला राजपोपट घोषित करतो. शेवटचा भाग, संकल्प. राजा माधवला सोनं देतो, पण तो घेत नाही. चिवचिवा म्हणतो, राजा, आमचं खरं सुख फक्त सत्य आणि समाधानात आहे. धन नसेल चालेल, पण इमानदारी सोडू नका. राजा दरबारात घोषणा करतो, आजपासून दर गुरुवारी इमानदारीचा दिवस साजरा केला जाईल. शेवटचा संवाद, भावनिक आणि बोधपर. माधव, माझं भाग्य मी नव्हे, चिवचिवाने बदललं. चिवचिवा, भाग्य कधी तयार नसतं, ते सत्य आणि इमानदारीने घडवावं लागतं.